ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रस्त्याची साफसफाई करण्यासाठी प्रत्येक प्रभाग वाईज जवळजवळ 4 ते 5 हजार कामगार, कंत्राटी कामगार वेगवेगळ्या ठेकेदारांच्या मार्फत नियुक्त केलेले आहेत. ह्या महानगरपालिकेच्या हद्दीत येणारे हे जे कामगार आहेत, तर वेजेस प्रमाणे त्यांना 22,000 रुपये सॅलरी इन हँड आली पाहिजे. महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे ती 22,000 रुपये पगार त्यांच्या खात्यात बरोबर येतोय. ते सगळं पेपरवरती यांना 22,000 रुपये पगार टाकलेला पेपर घेऊन बिलं पास केली जात आहेत. पण जो 22,000 त्या महिलांना किंवा ज्या सगळ्या कामगारांना त्यांच्या हक्काचा जो 22,000 रुपये पगार येतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांची सगळ्यांची एटीएम कंत्राटदाराकडे आहेत. आता होतंय कसं, 30 दिवस काम ते लोक करतायत. काही ठेकेदार विकली ऑफ देत आहेत, काही जण देती नाही, 30 दिवस काम करून घेत आहेत. तेही करत असताना साफसफाई करायची 30 दिवस 26 दिवस, आणि जो काय 22,000 रुपये पगार येतो हक्काचा, त्यातून हे ठेकेदार स्वतः एटीएम स्वतःकडे ठेवून 7,000 रुपये काढून घेतात आणि 15,000 फक्त लोकांना देतात. ही सगळी तक्रार आम्ही वारंवार करत आलोय, पण वरून त्यांच्यावरती कडक कारवाई करू पण काही होत नाही पुढे. आता ते का होत नाही हे माहित नाही. दुसरी गोष्ट, एक 1-1.5 वर्ष झालं हेच साफसफाई कामगारांना कामावरून काढायचं, जुन्या लोकांना काहीतरी छोटं कारण देऊन, आणि त्यांना परत कामाला ठेवायचं असेल तर 1 लाख रुपये डिमांड ठेवलंय. 1 लाख रुपये द्यायचे यांच्या सुपरवायझरला किंवा मॅनेजरला, मग तेच कामगार परत जॉईंट होतात. एखादा कामगार जर चुकीचा आहे किंवा खराब आहे म्हणून त्याला काढलाय ना, मग 1 लाख रुपये घेतल्यावर तोच कामगार चांगला कसा होतो? हे फक्त भ्रष्टाचार आणि फिरवी करून पैसे काढायची लाईन आहे, आणि ह्या कामगारांच्या जीवाशी खेळलं जातंय. आता ह्या महिलेचा मगाचा तो फोटो दाखवा. ह्या महिलेला ड्युटीवरती असताना, साफसफाई करत असताना, झाडू मारताना पाठीमागून गाडीने येऊन उडवलं, आणि उडवल्यानंतर हा फोटो आहे ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या महिलेच्या पायाचा. आता ठेकेदाराची जिम्मेदारी आहे की चालू ड्युटीमध्ये कोणाला जर काही झालं तर त्याची काळजी घेणं, त्याला हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाणं, खर्च करणं. पण तो ठेकेदार आलाही नाही, त्यांनी 1 रुपये दिलाही नाही. शेवटी 10 लाख रुपये बिल झालं. आता कर्जबाजारी होऊन ती महिला एकतर अपंग होऊन बसले, पण नुकसान भरपाई 1ही रुपये नाही, किंवा नोकरीचाही काही पत्ता नाही, काही नाही. मग अशा लोकांना बोलणार कोण? आम्ही पत्र व्यवहार करतोय, आम्ही वारंवार त्यांना सांगतोय. आम्हाला फक्त एकच वचन मिळतं की नक्कीच आम्ही कारवाई करू, 15 दिवसात करू, पण काही होत नाही. आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही पत्र दिलंय त्यांना, 15 ते 20 दिवसात जर तुम्ही या ठेकेदारांवरती कडक कारवाई केली नाही आणि ह्या लोकांना न्याय मिळाला नाही तर बेमुदत संप पुकारतोय, आणि आम्ही इथे गेटवरती हजारो कामगारांना घेऊन बसणार आहोत. तर माझी अपेक्षा आहे की ती वेळ न येता त्या लोकांना न्याय द्यावा. आता नवीन कायदा आलाय की महिलांनी रात्रीचे काम करायचं नाही, पण आता शेकडो महिला आहेत ज्या नाईटला काम करत होत्या आणि घर चालवत होत्या. आता अचानक त्यांना सांगितलंय की महानगरपालिकेकडनं आदेश आलाय की रात्रपाळी महिलांची बंद केले. मी मान्य आहे की चांगली गोष्ट आहे की, पण त्यांना तुम्ही रात्रपाळी बंद करून त्यांना दिवसाची तरी नोकरी द्यायला पाहिजे ना, त्यांचं घर चालेल असं. अचानक कायदा आला, रात्रपाळी बंद केली, पण तुम्ही त्यांचं काहीतरी नियोजन करून दिवस पाळी किंवा त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध होऊन काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. आता शेकडो महिलांना सांगण्यात आले की उद्यापासून कामावर येऊ नका, रात्रपाळी बंद केले. आता त्यांनी काय खायचं आणि कसं जगायचं तुम्ही सांगा मला. आत्ताच दिलाय मी, अगोदर 2-3 वेळा दिलं, त्याच्यातून काय झालं नाही. पण आता जे दिलंय त्याच्यात आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय, बेमुदत संपाचा, आणि इकडे गेटवरती येऊन आम्ही हजारो कामगारांना घेऊन बसणार. तुमच्या कंपनीचं नाव काय? वेगळ्या कंपनी आहेत, 6-7 ठेकेदार आहेत. तुम्ही ठेकेदारांशी भेटले डायरेक्ट? ठेकेदारांना पण पत्र व्यवहार केलाय. ठेकेदारांचं म्हणणं आहे की आम्हाला 6-6 महिने महानगरपालिकेकडनं बिल पास नाही झाली, आम्ही स्वतः जगायचं कसं हेच कळत नाही. पण आता जेव्हा आम्ही वरती ती मागणी त्यांची मांडली की ठेकेदाराचं म्हणणं आहे की 6-6 महिने आम्हाला बिल नाही पास झालं, पेमेंट नाही मिळालं, तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमची सगळी बिलं क्लिअर आहेत. ठेकेदार खोटं बोलतायत. कामगारांना पण 2-2, 3-3 महिने पगार नाहीये. सांगतात महानगरपालिकेकडनं 6 महिने पगार नाहीये. ते म्हणतायत की आमचं सगळं क्लिअर आहे.
तर त्यांना म्हटलं की आता आम्ही पत्र दिलंय तुम्हाला 15 दिवस देतो, तर 15 दिवसात तुम्ही काय ते त्यांच्याशी बोला आणि कळवा. आता आमचे सचिन चिखले साहेब इथले स्थानिक आहेत आमचे शहराध्यक्ष, तर ते 2-4 दिवसांनी येऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत की बाबा तुम्ही पुढे काय करताय. बघू, ठरवूया आता पुढे कसं जायचं ते.